अंबरनाथ शहर के माजी नगर सेवक विलास हरिभाऊ जोशी को 21 नंबर वार्ड के सभी चाहने वालों ने जन्मदिन की बधाइयां और शुभकामनाएं दी। इस मौके पर नवाज बनू काम करने वाले कर्मचारी भी शामिल थे। विलास जोशी एक ऐसी शख्सियत है जो पूरे वार्ड में सभी के पसंदीदा बने हुए हैं। वह गरीबों की मदद करते हैं और जिनको जैसी जरूरत होती है वैसी सहायता प्रदान करते हैं। सुबह से ही उन्हें जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं मिल रही है। डेली न्यूज़ परिवार की ओर से भी उन्हें जन्मदिन की ढेर सारी हार्दिक शुभकामनाएं। अंबरनाथ नगर परिषद शहरी बेघर निवारक केंद्र में माजी नगर सेवक विलास हरिभाऊ जोशी ने गरीब सैकड़ों लोगों के साथ अपना जन्मदिन मनाया। इस अवसर पर उन्होंने फल बांटे और लोगों के साथ अपनी खुशी को साझा किया। इस वक्त अंबरनाथ ब्लॉक कांग्रेस कमेटी के अध्यक्ष एडवोकेट कृष्णा रसाल पाटिल, सचिन प्रजापति और कई अन्य मान्यवर भी उपस्थित थे। सभी ने उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी और उनके ऑफिस पर उनके चाहने वालों का जमावड़ा देखा गया, जहां सभी ने उन्हें कुछ न कुछ देकर उनका सत्कार किया। नगरसेवक विलास जोशी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं निमित्त साधून हे जे बेसहारा लोक आहेत ज्यांचं कोणी सहारा नसतो की ते विलास जोशी हा सहारा बनून त्यांना इथे त्यांचा वाढदिवस साजरा करतात। अशा विलास जोशींना आमच्या काँग्रेसतर्फे त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी चांगला उपक्रम राबवला आहे त्या वतीने आम्ही अंबरनाथ शहरच्या वतीने त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तसेच अंबरनाथ नगर परिषदेमध्ये धडाडीचे नगरसेवक ज्यांनी नागरिकांची प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी मोठ्या आवाजाने त्यांच्या हक्कासाठी नेहमी लढत दिलेले आहे असे आमचे लाडके नगरसेवक विलास जोशी साहेबांच्या वाढदिवस निमित्ताने त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे की वाढदिवस म्हणजे त्यांनी कुठल्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये साजरा न करता त्यांनी बेघर निवास जे म्हणतायत गोरगरिबांच्या मध्ये येऊन त्यांनी साजरा केलेला आहे आणि त्यांना फळवाटप इत्यादी उपक्रम करून त्यांनी एक समाजामध्ये चांगलं संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असे आमचे लाडके विलास जोशी भाऊंना वाढदिवसाच्या माझ्यातर्फे आभार भर शुभेच्छा। देवकृपेने त्यांच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होऊ द्या अशी माझी शुभेच्छा।